नमस्कार. आज आपण पुन्हा नव्याने भारतीय इतिहास लेखन आणि भारतीय इतिहास लेखनाच्या ज्या परंपरा आहेत, त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आतापर्यंत आपण या निष्कर्षाप्रत आलेलो आहोत, की भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरा म्हणून ज्या साहित्यांचा उल्लेख आपण ऐतिहासिक साहित्य म्हणून करतो, त्याचा मूळ उद्दिष्ट हे खरं तर कुठलाही इतिहास सांगणं, ऐतिहासिक घडामोडींची नोंद ठेवणं किंवा तो पुन्हा वेगळ्या पद्धतीने सांगणं, असं कोणतंही लक्ष हे ऐतिहासिक साहित्य लिहिते वेळेस त्या लेखकाचं नव्हतं. तर तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये जो कुठलं लक्ष ठरलेलं असेल, ते साध्य करण्याच्या गरजेतून हे सगळे साहित्य निर्माण झाले. म्हणजे उदाहरणार्थ धार्मिक बाबतीमध्ये जे काय दर्शनशास्त्र आहे किंवा धर्मपर साहित्य आहे, त्या साहित्याचा उद्दिष्ट मुळात धर्म म्हणजे काय, नीती म्हणजे काय, नैतिक मूल्य म्हणजे काय इत्यादी गोष्टींचा प्रचार प्रसार आणि त्या लोकांनी आत्मसात कराव्या याच्यासाठी काही धार्मिक दर्शन तयार झाली किंवा धार्मिक साहित्य तयार झालं. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला असं लक्षात आलं, की त्याचा मूळ उद्दिष्ट जरी धर्मपर असला, त्याचं मूळ उद्दिष्ट जरी धार्मिक व्यवस्था, धार्मिक संरचना ह्या बाबी सांगण्यासाठी असला, तरी सुद्धा त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक तथ्य, काही सत्य घटना आणि काही महत्त्वाची नावं, या सगळ्यांचे एव्हिडन्सेस किंवा पुरावे आपल्याला त्या साहित्यामध्ये मिळतात. त्यामुळे वर्गवारी म्हणून त्या ऐतिहासिक साहित्याची वेगवेगळ्या प्रकारात होऊ शकेल. म्हणजे धार्मिक साहित्य, राजकीय साहित्य, नाट्यशास्त्र किंवा कविता किंवा कवितापर लिखाण किंवा अजून बरंचसं काही. परंतु याच्या पाठीमागे असलेला जो काही मूळ गाभा आहे, की या सगळ्या साहित्यातून तत्कालीन समाजव्यवस्थेच्या संदर्भात वेगवेगळे धागेदोरे, तथ्य, घटना, व्यक्तिमत्वे यांचा उल्लेख आपल्याला त्या साहित्यामध्ये आढळून येतो. आणि म्हणून इतिहासाच्या दृष्टीने त्या साहित्याचा मूळ उद्दिष्ट जरी इतिहास सांगणे नसला, तरी सुद्धा त्याला एक ऐतिहासिक स्थान प्राप्त होतं किंवा तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक वेगळा भरीव इतिहास त्यामध्ये असू शकतो. अर्थात हे एवढं मोठं आर्ग्युमेंट किंवा हे उदाहरण एवढं ताणण्याची गरज काय आहे? कारण भारतीय इतिहास लेखन परंपरा किंवा भारताच्या लेखन परंपरेबद्दल 19व्या शतकामध्ये आणि प्रामुख्याने ज्याला आपण वसाहती कालखंड म्हणतो, त्या कालखंडामध्ये युरोपियन इतिहासकाराकडून घेतलेले आक्षेप. तर ते आक्षेप काय होते, की ते आक्षेप हेच होते, की शास्त्रशुद्ध संशोधनाच्या कसोटीवर भारतामध्ये इतिहास लेखन झालेलं नाही किंवा परत त्याचा अजून जे काय स्ट्रेच आर्ग्युमेंट किंवा अजून ताणलेलं उदाहरण असं होतं, की भारतामधला मुळातच इतिहासाची परंपरा असली. त्यामुळे हे जे काय आरोप युरोपियन तत्वचौकटीतून, युरोपियन इतिहासाच्या साच्यातून भारतीय इतिहास किंवा लेखन परंपरेबद्दल केलेले आरोप होते, तर या भारतामध्ये असलेल्या प्राचीन भारतापासून मध्ययुगीन आधुनिक सगळ्या कालखंडामध्ये जे काय ऐतिहासिक साहित्याची निर्मिती झाली, त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास दडलेला आहे. अर्थात युरोपियन कालखंड सुद्धा 12व्या शतकानंतर इतिहासाबद्दल फार सजग झाला किंवा एक वेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक लिखाणाची परंपरा युरोपमध्ये तयार झालेली आपल्याला दिसते, की त्या शास्त्रशुद्ध इतिहासविषयक लिखाणाची चौकट भारतीय परंपरेमध्ये आशियातल्या कुठल्याच लिखाणाच्या परंपरेमध्ये नव्हती. हे जरी खरं असलं तरी हा आरोप करणं की भारताला इतिहासाची परंपराच नाहीये, हा मुळात एक वेगळ्या पद्धतीचा चर्चेचा प्रश्न होऊ शकतो. परंतु जे काही साहित्य म्हणजे प्राचीन साहित्य, ऐतिहासिक कालखंडातलं साहित्य आपल्याला आतापर्यंत उपलब्ध झालेलं आहे, त्याच्यावरून आपण या निष्कर्षाप्रत आणि आपण म्हणजे प्रामुख्याने राष्ट्रवादी इतिहासकार या निष्कर्षाप्रत आले, की युरोपियन चौकटीतली शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाच्या कसोट्यावर जरी हे लिखाण यशस्वी नसलं, तरी सुद्धा या लिखाणांमध्ये प्रमुख ऐतिहासिक घटनांचा किंवा त्या सगळ्या काळात ज्या ज्या काही महत्त्वाच्या इतिहासविषयक बाबी घडल्या त्याचा दस्तऐवज म्हणून बघता येऊ शकतो. आणि त्यामुळे भारताला सुद्धा इतिहासाची परंपरा होती. कारण ज्या ज्या लिखाणांचे उदाहरण आपण आतापर्यंत घेत आहोत, त्या सगळ्या लिखाणांमधून
काही ना काही ऐतिहासिकता प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे जसं आपण चर्चा केली की वैदिक साहित्यामधून वेगवेगळ्या समाज व्यवस्थेची, वैदिक समाज व्यवस्थेची माहिती आपल्याला त्याद्वारे कळते. किंवा बौद्ध धर्म साहित्यामधून आपल्याला बुद्ध, त्याचे इतर घटक, बौद्ध कालखंडातले आणि या सगळ्यांची माहिती मिळते. त्यामुळे धर्मपर उपदेश हा जरी त्या सगळ्या धार्मिक साहित्याचा लक्ष असलं, तरी सुद्धा त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचे ऐतिहासिक तथ्य, ऐतिहासिक घटना आणि ऐतिहासिक दर्शनशास्त्राची माहिती वर्तमान इतिहास वाचकाला किंवा इतिहासामध्ये रस असणाऱ्या लोकांना होते. त्यामुळे हे सगळी प्रकरणं म्हणजे BHIE 144 या कोर्स कोड अंतर्गत येणारी सर्व प्रकरणं हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे की भारताला सुद्धा इतिहासाच्या परंपरा होत्या, भारताला सुद्धा इतिहास लेखनाच्या परंपरा होत्या. अर्थात दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर हे खरं आहे की भारतीय उपखंड हा खरं तर मौखिक परंपरेसाठी ओळखला गेला. त्यामुळे शास्त्रशुद्ध लिखाणाच्या चौकटी वापरण्याची गरज कधीच भारतीय परंपरेला किंवा संस्कृतीमध्ये अस्तित्वात नव्हती. ओके, त्याची खरी गरज ही नंतरच्या कालखंडामध्ये, वसाहत कालखंडामध्ये इतिहासाला घेऊन शास्त्रशुद्ध मांडणीची, त्या इतिहासाच्या संदर्भातल्या शास्त्रशुद्ध लिखाणाची मागणी सुद्धा खरं तर वसाहत कालखंडानंतरच सुरू झाली, की जेव्हा इतिहासाला एक शास्त्र म्हणून सुद्धा बघितलं गेलं, त्या कालखंडानंतर या सगळ्या चर्चासह विश्व उभं राहतं. तर हा जो ब्लॉक आहे भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरा, हा समजून घेण्याची पार्श्वभूमी किंवा प्रस्तावनेचा हा एक मोठा पट आहे. या पटावर किंवा या पार्श्वभूमीवर आपण भारतीय इतिहासामध्ये महत्त्वाचे ठरलेले साहित्य, त्याचं ऐतिहासिक मूल्य आणि त्याच्यामध्ये अस्तित्वात असलेली अंतर्निहित इतिहासविषयक जाणीव याचा आढावा घेणे हे खरं तर या कोर्सचं मूळ उद्दिष्ट आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण इंडो पर्शियन इतिहास लेखनाच्या परंपरा बघितल्या. त्याचं नाव जरी इंडो पर्शियन असलं तरी त्या भारतीय भूमीवर तयार झालेल्या 2 सांस्कृतिक घटितांचं ऐतिहासिकीकरण झालेल्या अशा त्या परंपरा आहेत. त्यामुळे त्याचा आढावा आपण घेतला. बौद्धिक साहित्य म्हणजे बौद्ध साहित्य, इतर धार्मिक साहित्य, त्याच्यामध्ये असलेली अंतर्निहित इतिहासविषयक जाणीव याचा आढावा आतापर्यंत घेतला. त्यामुळे हे सगळे किंवा संस्कृत ग्रंथांमध्ये जे काही उपलब्ध साहित्य तयार झालेलं होतं, त्याच्यामध्ये दडलेल्या ज्या ऐतिहासिक जाणीवा आहेत त्याचा सुद्धा उजागर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संस्कृती ही भाषा जरी असली तरी संस्कृत भाषेमध्ये प्रसवलेलं साहित्य हे कुठे कथानपर, कुठे कवितात्मक, कुठे वेगळ्या पद्धतीचं दस्तऐवजीकरण करण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं ठरलेलं नंतरच्या इतिहासकारांना लक्षात आलं. त्यामुळे हा सगळा थोडासा उत्तर केंद्री इतिहास साहित्याचा किंवा ऐतिहासिक साहित्याचा आढावा घेतल्याच्या नंतर आज आपण दक्षिणेमध्ये नेमकी कोणत्या पद्धतीच्या साहित्यविषयक निर्मिती होत होत्या किंवा कुठल्या पद्धतीचं साहित्य निर्माण झालं होतं याचा आढावा आज आपण घेणार आहोत. अर्थात दक्षिण भारताचा विचार करत असताना त्याच्यामध्ये मूलगामी वेगवेगळे सांस्कृतिक पट आणि सांस्कृतिक अंग या सगळ्या भाषेतल्या साहित्यांना आहे. जसं उत्तरेमध्ये पाली, संस्कृत या भाषांना महत्त्व आहे आणि त्या भाषेत तयार झालेल्या साहित्यांना महत्त्व प्राप्त झालं की ज्याद्वारे त्यातली अंतर्निहित इतिहासविषयक जाणीव उजागर झाली. तशाच पद्धतीने आपल्याला दक्षिण भारताचा इतिहास समजून घेत असताना यामध्ये जे काही भाषिक समूह आहेत त्या प्राचीन भाषिक समूहामध्ये कोणत्या पद्धतीच्या साहित्याची निर्मिती झाली याचा आढावा घेत त्यातल्या अंतर्निहित जाणीवेंचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे आज आपण खरं तर प्रामुख्याने संगम साहित्याची चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यामुळे संगम साहित्याची एक मोठी दीर्घ परंपरा दक्षिण भारताला लाभलेली आहे. त्यामुळे प्रामुख्याने तेलुगू आणि तामिळ या 2 महत्त्वाच्या भाषा दक्षिणेचा इतिहास समजून घेताना महत्त्वाच्या ठरतात. अर्थात रूढार्थाने किंवा एका बृहत दृष्टिकोनातून जर बघितलं तर, पण ह्या केवळ 2च नाही तर त्यासोबत कन्नड आहे, त्यासोबत अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या उपभाषिक समूह सुद्धा महत्त्वाचे ठरतात की ज्यामध्ये प्राचीन भारतापासून साहित्य रचना केलेल्या आपल्याला आढळतात. त्यामुळे तामिळ, तेलुगू
आणि कन्नड आणि अजून बरंच काही काही असे दक्षिण भारतीय भाषिक समूह आपल्याला आढळतात की ज्यामध्ये त्या त्या भाषेमध्ये साहित्याची निर्मिती प्राचीन भारतापासून तयार झालेली किंवा दिसते. अर्थात या सगळ्या भाषेमध्ये तयार झालेल्या साहित्याचा जो आशय आहे तो मूलगामी पद्धतीने उत्तरेतल्या आशयापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. त्यामुळे जे काही महत्वाचे मुद्दे किंवा या ठिकाणी महत्वाच्या संकल्पना आहेत की ज्या थोड्याशा डिबेटेबल किंवा वादग्रस्त आहेत त्याच्यामध्ये आपण न शिरता महत्वाचे जे काही बिंदू आहेत की जे आपल्या म्हणण्याला किंवा किंवा भारतीय इतिहासकारांना किंवा राष्ट्रवादी इतिहासकार ज्या महत्वाच्या बिंदूंबद्दल चर्चा करतात ते ते आपल्याला अपेक्षित आहे या ठिकाणी उजागर करतात. त्यामुळे दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये आणि दक्षिण भारतीय इतिहास हा मुळात वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या धाटणीचा इतिहास आहे की ज्याला एक वेगळं सांस्कृतिक पैलू सुद्धा असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु या पटावर आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक दृष्टिकोन आणि वेगळ्या पद्धतीची गरज म्हणजे वैचारिकता दक्षिणेच्या इतिहासातून आपल्याला या संगम साहित्य किंवा इतर साहित्यामधून उजागर होत असताना दिसून येते. त्यामुळे संगम साहित्य ही एक मोठी दीर्घ परंपरा दक्षिणेमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. तर त्याची चर्चा, त्याची ओळख, त्याची उद्दिष्ट आपल्याला आज या ठिकाणी समजून घेणं अपेक्षित आहे. तर या संपूर्ण व्याख्यानामध्ये आपण खरं तर मुळात या प्रकरणाचा मूळ उद्दिष्ट काय म्हणजे असे कोणते बिंदू आहेत की जे या व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांना किंवा या विषयामध्ये रस असणाऱ्यांना पूर्णपणे लख्खपणे समजून येतील. तर ही बाब या ठिकाणी महत्वाची आहे. दुसरी प्रस्तावनेमध्ये आपण एक दीर्घ प्रस्तावना घेतलेलीच आहे की ह्या जे काही संपूर्ण साहित्याचा आढावा आपण या ब्लॉकमध्ये घेतो त्याचं मूळ उद्दिष्ट भारतीय इतिहासाविषयीची जी जाणीव या सगळ्या ऐतिहासिक साहित्यामध्ये उपस्थित होती त्याचा आढावा घेणं. आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला संगम साहित्य नेमकं कसं उपयोगी आहे किंवा संगम साहित्य म्हणजे मुळात काय, त्याला आपण फक्त प्राचीन भारतीय साहित्य किंवा अशा फक्त साहित्य असं का म्हणत नाही. तर ते संगम साहित्य जे तयार झालं त्याची जी काही उत्पत्ती आहे त्या शब्दाची आणि त्या शब्दाशी संबंधित असलेल्या क्रियाकलापांची तर त्याचा आढावा आपण संगम साहित्याचा परिचय करून घेत असताना करणार आहोत. अर्थात जसं वैदिक साहित्य आहे, बौद्ध साहित्य आहे, तसं संगम साहित्य आहे असं जरी म्हटलं तरी वैदिक, बौद्ध, जैन ह्या सगळ्या साहित्याच्या परंपरा या धार्मिक साहित्याच्या परंपरेच्या वर्गवारीमध्ये मोडतात. आणि संगम साहित्य हे खऱ्या अर्थाने साहित्यिक परंपरेच्या वर्गीकरणामध्ये येते. ओके. त्यामुळे ते जरी साहित्य म्हणून असलं तरी सुद्धा त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक परंपरा आणि ऐतिहासिक जाणीवा या सगळ्या साहित्यामधून आपल्याला दिसून येतात. त्यामुळे संगम साहित्यामध्ये भूतकाळाचं वर्णन कशा पद्धतीने केलं आणि इतिहासाचं विवरण कशा पद्धतीचं आहे याचा धांडोळा घेण्याचा आपण प्रयत्न करू. अर्थात यासाठी आपण वाणगी दाखल काहीतरी उदाहरण घेऊ आणि त्यानंतर आपण यामध्ये भूतकाळ आणि इतिहास याचं मिश्रण हे कशा पद्धतीने झालेलं आहे याचा आढावा या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. अर्थात संगम साहित्याची स्वतःची एक वेगळं स्वरूप आहे, त्याची एक स्वतःची रचना आहे, त्या रचनेचा एक स्वतःचा आकार आहे, आकृतिबंध आहे. तर त्यामुळे तो नेमका काय आहे म्हणजे संगम साहित्यातली रचना कशी आहे आणि संहिता म्हणजे त्यातला जो आशय आहे का पटकथा आहे, आपण आपल्या वेगळ्या मराठी भाषेमध्ये जर आपण पटकथा म्हणू शकतो तर त्या संगम साहित्याचं स्वरूप किंवा संरचना आणि पटकथा किंवा त्यातला आशय याची ओळख करून घेणार आहोत. आणि या प्रक्रियेतून इतिहास घडण्याच्या प्रक्रियेत याचा रचना आणि संहिता याचा परस्परांचा संबंध नेमका कसा राहिलेला आहे याची सुद्धा या ठिकाणी ओळख करून घेणं गरजेचं आहे. अर्थात संगम साहित्य हा शब्द किंवा या शब्दांच्या व्युत्पत्तीकडे जर आपण गेलो तर ते केवळ साहित्याशी संबंधित नाही
किंवा त्या विशिष्ट कालपटामध्ये, कालखंडामध्ये ज्या पद्धतीने या साहित्यिक गतिविधी वाढल्या, त्याच्यामुळं खरं तर त्या संपूर्ण ऐतिहासिक कालखंडाला संगम युग म्हटलं गेलं. त्यामुळे या साहित्याद्वारे, संगम साहित्याद्वारे आपल्याला दक्षिण भारताचा इतिहास, दक्षिण भारताचा वेगळेपणा, दक्षिण भारतातली साहित्य चळवळ ही तर समजतेच, परंतु या साहित्यातून दक्षिण भारताच्या भूतकाळाचं प्रमाणीकरण होतं. त्याचबरोबर आपल्याला संगम युग, ज्याला इतिहासकारांनी संगम युग म्हटलेलं आहे, त्या संगम युगाचा इतिहास सुद्धा उमजतो. त्यामुळे रचना आणि संहिता, भूतकाळाचं प्रमाणीकरण आणि संगम युगाचा इतिहास, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला दक्षिण भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या ऐतिहासिक परंपरांचा वारसा समजून घेण्यासाठी संगम साहित्याची मदत होते. त्यामुळे संगम साहित्य समजून घेताना आपल्याला हा संपूर्ण ढाचा जो आहे तो संगम साहित्याचा ढाचा समजून घेणं गरजेचं आहे. अर्थात हा जो संगम साहित्याशी संबंधित असलेला कोर्स आहे किंवा युनिट आहे, याचं मूळ उद्दिष्ट काय ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजे हे संपूर्ण प्रकरण संगम साहित्य म्हणून ज्याला शीर्षक दिलं गेलेलं आहे, तर संगम साहित्याची ओळख तर आपल्याला यातून होती. त्या संगम साहित्याचा रचना आणि त्याचे कालखंड, संगम युगाची ओळख, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. परंतु याबरोबरच आपण जसं म्हटलं की संगम साहित्य हा मुळातच साहित्याचाच प्रकार आहे, म्हणजे शुद्ध साहित्याचा प्रकार म्हणून त्याची सुरुवात झाली. तर तो साहित्याचा प्रकार कसा, याची ओळख आपल्याला संगम साहित्याचा आशय बघितल्यानंतर होते, आणि ती करून देणे हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी बाळगण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने संगम, जसं मी म्हटलं की संगम साहित्य हा शुद्ध साहित्याचा प्रकार, म्हणजे त्याच्यातून कुठले तरी धर्म आणि इतर गोष्टींची जाणीव त्याच्यामध्ये जरी असली तरी मूळ लक्ष त्याचं ते नाही. तर या सगळ्या संगम शास्त्रीय पद्धतीमध्ये ज्या पद्धतीचं काव्य तयार झालं, कविता तयार झाल्या, त्याची नेमकी ऐतिहासिक प्रक्रिया काय होती, त्या कशा प्रकारे केल्या गेल्या, याची साधंत्य माहिती आपल्याला या युनिटमध्ये करून देणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी बाळगलेलं आहे. तसं आतापर्यंत आपण बघितलं की संगम साहित्य हा कालखंड सुद्धा संगम युग नावाने ओळखला गेलेला असला तरी सुद्धा संगम साहित्य हे फार समृद्ध आणि मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं साहित्य होतं. त्यामुळे यामध्ये प्रसवलेले, तयार झालेले वेगवेगळे ग्रंथ आणि त्या ग्रंथांची ओळख आणि त्याचा कालानुक्रम समजून सांगणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलं. आणि संगम साहित्य हा साहित्यिक स्वरूपाचा प्रकार असल्यामुळे आणि प्रामुख्याने तो काव्याचा प्रकार असल्यामुळे त्या संगम काव्यामधून, कवितांमधून नेमक्या कोणत्या पद्धतीच्या ऐतिहासिक जाणीवा प्रकट होतात याची चर्चा करणे किंवा त्या जाणीवा समजून घेणे हे सुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी उराशी बाळगलेलं आहे. जे एका बाजूला त्यामध्ये असलेल्या अंतर्निहित ऐतिहासिक जाणीवा आहेत, तर दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक तथ्याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. ऐतिहासिक जाणीवा म्हणजे अशा पद्धतीची निरीक्षणं त्यामध्ये टिपलीत की ते टिपून ठेवणं इतिहासाच्या दृष्टीने गरजेचं आहे, असं ग्रंथकर्त्याला, असं कवीला वाटलेलं. आणि ऐतिहासिक तथ्य म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी ज्या ज्या काही तथ्यात्मक बाबी होत्या त्याची नोंद त्या साहित्यामध्ये उदाहरणादाखल किंवा इतर भाषेच्या वळणावर त्या आलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या बाबींचा उलगडा आपल्याला या संगम साहित्यामधून, साहित्य म्हणजे उत्तरेतलं वैदिक आणि इतर हे दर्शनशास्त्राशी संबंधित असलेलं साहित्य. संगम साहित्य हे जसं मी म्हटलं तसं हे शुद्ध साहित्याचा प्रकार आहे आणि प्रामुख्याने तो कवितेचा प्रकार आहे, काव्याचा प्रकार आहे. त्यामुळे त्याला इतिहास म्हणून किंवा त्याला ऐतिहासिक साहित्य म्हणून असा दर्जा कसा प्राप्त होतो, तर त्याची सोडवणूक करण्यासाठी, त्या प्रश्नाची किंवा त्या गुंतेची सोडवणूक करण्यासाठी
असं एक महत्वाचं निरीक्षण इतिहासकारांकडून नोंदवलं गेलं की साहित्य हे खऱ्या अर्थाने किंवा मर्यादित अर्थाने इतिहासाची सुरुवातच असते, किंवा कुठल्याही इतिहासाची सुरुवातीची पार्श्वभूमी किंवा इनिशियल स्टेज, पूर्व पायरी ही साहित्य असते. साहित्याच्या विकासातून हळूहळू इतिहास लेखनाची सुरुवात होऊ शकते. आणि दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं तर सुरुवातीचं साहित्य हे खरं तर इतिहासाची पूर्व कल्पना किंवा त्याच्यातूनच इतिहासाला सुरुवात होते, असा निष्कर्ष आपल्याला लक्षात येईल. आता त्या संगम साहित्यातून आपल्याला तामिळ या भाषेमध्ये तयार झालेल्या तामिळ प्रदेश साहित्याचा आणि त्या पर्यायाने तामिळ प्रदेशाचा विस्तार आणि विकास आणि इतिहास या बाबींची ओळख या ठिकाणी होणार आहे. अर्थात ह्या संगम साहित्य हे दीर्घकाळ चाललेलं साहित्य लिखाणाचं प्रक्रिया चाललेले प्रकार असल्यामुळे त्याच्यातून आपल्याला कालखंड जे होते संगम साहित्याचे किंवा दक्षिण भारताच्या इतिहासाचे त्याच्या कालखंडाची पुनर्रचना करणे खरं तर या संगम साहित्यिक स्रोतातून शक्य आहे. आणि या ठिकाणी ज्या कवींनी संगम साहित्यांची रचना केली, संगम कवितांची निर्मिती केली, त्यांच्या जाणीवेमध्ये कोणत्या पद्धतीचा भूतकाळ अस्तित्वात होता आणि कोणती ऐतिहासिक जाणीव आणि तथ्य हे त्यांच्याकडे होते, तर त्याचं उदाहरणादाखल आपण काही साहित्यामधून त्याचा दाखला घेऊ शकतो. आणि या सगळ्या प्रक्रियेतून खरं तर आपल्याला तामिळ साहित्यामध्ये किंवा संगम साहित्यामध्ये उपस्थित असलेल्या ऐतिहासिक जाणीवेचं विश्लेषण करणं सोपं जाईल किंवा सोपंच गेलं. त्यामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनातून, ऐतिहासिक तथ्याच्या दृष्टिकोनातून संगम साहित्याला एक मोठी इतिहास विषयक परंपरा लाभल्याचं आपण उद्गार किंवा असा निष्कर्ष काढू शकतो. दक्षिणेचा इतिहास हा संगम साहित्याने समृद्ध झालेला आणि पर्यायाने वैचारिकतेच्या दिशेने सुरू झालेला असा कालखंड म्हणून सुद्धा गणला जातो. खरं तर या कवींच्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये मोठ्या मोठ्या बैठका होत आणि म्हणून त्याला संगम असं म्हटले गेले. वर्तमानात मध्ये आपण ज्याला अकॅडमिक डिबेट किंवा डिस्कशन्स किंवा सेमिनार असं म्हणतो, हे खरं तर तत्कालीन अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी करणारे घटक होते. त्यामुळे आणि म्हणून त्याचं नाव पडलं संगम. वेगवेगळे कवी त्यांच्या साहित्य कृतीची चर्चा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने विचार विमर्श करण्यासाठी संघटित होत एकत्र येत त्यांचा संगम होईल आणि त्याच्यातून तयार झालेलं जे काही साहित्य होतं ते संगम साहित्य म्हणून त्याचं विश्लेषण करण्यात आलं किंवा ते संगम साहित्य म्हणून नावारूपाला आलं, की ज्यामध्ये इतिहास, भूतकाळ, ऐतिहासिक जाणीव या सगळ्या बाबींचा उलगडा आणि नंतरच्या काळामध्ये या सगळ्या ऐतिहासिक जाणीवींचं विश्लेषण आपण करू एवढी क्षमता त्या साहित्यामध्ये किंवा एवढी उपलब्धता त्या संगम साहित्यामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. जसं आपण आतापर्यंत म्हटलं की संगम साहित्य किंवा भारताचा इतिहास हा मुळातच मौखिक परंपरा असलेला इतिहास आहे. आणि त्यामुळे सुरुवातीला मौखिक परंपरेतून तयार झालेले वेगवेगळे गट आणि त्यांचा आपापसातल्या असलेल्या गाठीभेटी ह्या खरं तर वर्तमानाच्या ज्या पद्धतीच्या वैचारिक कॉन्फरन्सेस असतात, अकॅडमिक काउन्सिल्स असतात, तशा पद्धतीचा संगम भरत असे. मध्ययुगीन उल्लेख याला संगम आहे, दुसरा विद्वत्त सभा आहे, परंतु तशा पद्धतीच्या अकॅडमिक डिबेट किंवा विद्वत्त सभा त्या ठिकाणी भरत असे. आणि मौखिक परंपरा हळूहळू लिखित परंपरेमध्ये दक्षिण भारताच्या संदर्भात रूपांतरित होण्याचा कालखंड म्हणून सुद्धा याच्याकडे बघता येईल. खरं तर संगम ही फक्त एक घटना नसून संगम हे एका दीर्घ कालखंडाची प्रक्रिया म्हणून सुद्धा याच्याकडे बघता येऊ शकतो. त्यामुळे प्रामुख्याने 3 पद्धतीचे संगम तयार झालेले आपल्याला दिसतात. अर्थात याचा उल्लेख आपल्याला नक्कीनारच्या इरायनार अकापोरू
या 8व्या शतकातल्या ग्रंथावरून असं लक्षात येतं की संगम एक झालेला नाही. संगम म्हणजे ती विद्वत्त सभा, त्या कवींची लेखकांची विद्वत्त सभा ही एक नव्हती तर त्या 3 होत्या. या ग्रंथामधून आपल्याला अशी माहिती मिळते की या सगळ्यांनी पांड्या राज्यकर्त्यांनी या बाबींचं संरक्षण केलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात 3 संगम, 3 कालखंड आणि 3 वेगळ्या पद्धतीचे इतिहास या ठिकाणी उभे राहू शकतात किंवा या ठिकाणी करता येऊ शकतात अशी आपल्याला कल्पना याद्वारे येईल. पहिला संगम, दुसरा संगम आणि तिसरा संगम. आता पहिला संगम हा तैन मदुरै या ठिकाणी झालेला आपण तैन मदुरै या ठिकाणी जो पहिला संगम झाला किंवा ती जी विद्वत्त सभा होती, ती जी काय अकादमी होती, त्यामध्ये सुरुवातीला जवळजवळ 4449 कवी होते. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये 4449 पासून 4440 वर्ष ते सगळे कवी टिकले आणि कवींच्या नावांमध्ये सुद्धा देवतांच्या पौराणिक नावांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एखादा कवी त्याचं स्वतःचं जे खरं नाव आहे त्या नावाद्वारे कविता किंवा काव्य किंवा कुठलंही साहित्य प्रसवण्याच्या ऐवजी देवतांचं नाव धारण करून त्या टोपण नावाने किंवा त्या देवतेच्या नावाने काव्य वाचन किंवा काव्यांचं निर्मिती करत असताना आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे ही पौराणिक नावं ही पुन्हा या कालखंडामध्ये पुनरुज्जीवित झाल्याची आपल्याला दिसतात. त्यावेळी बऱ्याचशा कविता किंवा काव्य आपल्याला भगवान शिव, भगवान मुरुक, भगवान कुबेर किंवा अगस्त्य ऋषी यांच्या नावाने आढळून येत असलेलं दिसतं. अर्थात हे झालं परिस्थितीचं वर्णन करण्याचं एक साधन, पहिलं संगम. दुसरा संगम हा कपाटपुरम येथे झालेला आपल्याला दिसतो. त्या कपाटपुरम मध्ये जवळ 3700 वर्षापर्यंत 3700 कवींच्या सहवासामध्ये दुसरी संगम कपाटपुरम येथे घडली. आता या कपाटपुरमच्या संदर्भात पौराणिक कथा काय सांगतात, तर त्या पौराणिक कथानुसार तैन मदुरै जिथे पहिला संगम झालेला होता आणि कपाटपुरम की ज्याला समुद्र वेढलेला आहे, हे कालांतराने नष्ट झालेले ठिकाणं आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता जरी आपल्याला बऱ्याचशा इतिहासविषयक बाबी किंवा घटना याची माहिती मिळत असली, याचा अंदाज घेता येत असला, तरी सुद्धा यातलं महत्त्वाचं साहित्य म्हणजे पहिल्या संगमातलं आणि दुसऱ्या संगमातलं महत्त्वाचं साहित्य हे नंतरच्या कालखंडामध्ये विरून गेलं, नष्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण या साहित्यातलं जे काय कपाटपुरम मधलं साहित्यही नष्ट झालं आणि तैन मदुरै इथलंही साहित्य नष्ट झालं. त्यामुळे आपल्याकडे संगम साहित्य, त्याचा आशय, त्याचा इतिहास, त्याची रचना, त्याचं स्वरूप या संदर्भातली जी काही माहिती उपलब्ध आहे ती खरं तर पहिल्या आणि दुसऱ्या संगमाच्या वेळची नसून ती तिसऱ्या संगमापासूनची माहिती असल्याचं आपल्याला दिसून येतं. अर्थात हा जो तिसरा संगम आहे तो 1830 वर्षपर्यंत चालला. त्यामुळे या वर्षावळी ह्या जे काही वर्षांचे आकडे आहेत याच्यावरून ही किती दीर्घ परंपरा म्हणजे त्याची ती साहित्य निर्मिती संस्कृतीचा भागच बनेल अशा पद्धतीने या परंपरा जपल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे 1830 वर्ष आणि जवळजवळ 49 पांड्या राजवटी किंवा राजांच्या आश्रयाखाली तिसरा संगम चाललेला आपल्याला दिसतो. त्यामुळे जे काही आपल्याला उपलब्ध माहिती आहे, जे काही ग्रंथ संगम साहित्याशी त्या संगम युगाशी संबंधित ग्रंथ उपलब्ध झालेले आहेत ते प्रामुख्याने या तृतीय संगमाशी निगडीत आशय असलेले ग्रंथ असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे तिसरा संगम या ठिकाणी महत्वाचा आहे. त्यामुळे जे काही साहित्य उपलब्ध आहे की ज्या काही बाबी आपल्याकडे साहित्य म्हणून आहेत त्या तिसऱ्या साहित्यापासून संगमापासून अस्तित्वात आलेल्या बाबी आहेत, याच्यातून निघू शकत नाही. तर तोलकाप्पियम, इट्टुतोकाय, पुत्तुपट्टू
या 3 महत्त्वाच्या बाबी आपल्याला संगम साहित्याच्या तिसऱ्या संगमापासून सुरू झालेल्या दिसतात. अर्थात तोलकाप्पियम हे तामिळ भाषेच्या, अर्थात अख्खं संगम साहित्य हे तामिळ भाषिकच आहे, परंतु तोलकाप्पियम हे तामिळ भाषेचं तामिळ व्याकरण याच्याशी निगडीत असलेला ग्रंथ आहे. नंतरचा जो काही ग्रंथ आहे तो म्हणजे इट्टुतोकाय. इट्टुतोकाय म्हणजे खरं तर हा 8 कवींनी तयार केलेला असा तो ग्रंथ असल्यामुळे याचं शब्दशः रूपांतर अष्टसंग्रह असं केलं गेलं असतं. त्या अष्टसंग्रहाचं रूपांतरच मुळात इट्टुकोता आहे. म्हणजे आणि या सगळ्या या ग्रंथामध्ये जवळजवळ 8 महत्त्वाच्या कवींची कवींचा संग्रह या ठिकाणी आढळून येतो आणि त्यामुळे तामिळ भाषेमध्ये त्याला इट्टुतोकाय असं म्हटलं जातं. अर्थात हे कवी कोण? तर त्यामध्ये नटरीने, कुरुंतोकाई, इंकुरुनुरू, पतित्रुपथ, करित्तोकाई, अकाननुरू आणि पुरारनुरू हे सगळे महत्त्वाची कवी मंडळी जी होती याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येणं शक्य आहे. त्यामुळे नंतरच्या कालखंडामध्ये दीर्घ कविता हे एक साहित्याचा फॉर्म किंवा साहित्याचं आकृतीबंध तयार झालेला आपल्याला दिसतो. त्या दीर्घ कवितेचं स्वरूप यालाच खरं तर पतुपट्टू असं म्हटलं गेलेलं आहे. पतुपट्टू म्हणजेच दीर्घ कविता. अर्थात यामध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या कविता किंवा काय काय पद्धतीचे संदर्भ येतात. तर यामध्ये तिरुमुरुगा त्रुपाटदाई हा एक महत्त्वाचा कविता संग्रह आहे. पोरुण रतरूपताई, शिरुपानात रूपदाई, पेरुंपानात रूपदाई, मूलमलई पट्टू, मधुरैक्काची, नेंदुनलवादाई, कुरुंजी पाट्टू, पत्तीन पल्लाई आणि मलाई पाकमो, मलाई पादुकम इत्यादी बाबी म्हणजे जवळजवळ या सगळ्यांचं वर्ष काढलं तर जवळजवळ हे साहित्य जे आहे त्याद्वारे 900 वर्षाचं अस्तित्व, 9000 वर्षाचं अस्तित्व या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. अर्थात मोठ्या कालपटामध्ये कालखंडामध्ये काही बाबी या वास्तव विश्लेषणाच्या आहेत, बऱ्याचशा बाबी या अतिशयोक्तीच्या सुद्धा आहेत. त्यामुळे नंतरच्या कालखंडामध्ये खरं तर 8व्या शतकामध्ये आपल्याला संकलन, या बाबीचं संकलन, संहिताकरण आणि या सगळ्या 3ऱ्या ते 8व्या शतकामध्ये या संगम साहित्याच्या या सगळ्या उपविभागीय शाखा म्हणून त्याच्याकडे बघता येऊ शकतो. अर्थात या ठिकाणी साहित्य हा प्रकारच मुळात विविध वैशिष्ट्यांनी बनलेला आहे. त्यामध्ये कविता असतात, त्यामध्ये कादंबऱ्या असतात, त्यामध्ये अजून बरंच काही. त्यामुळे त्याची वेगवेगळी शैली सुद्धा आपल्याला संगम साहित्यामध्ये झालेली दिसून येते. त्यामुळे संगम साहित्याच्या ज्या 2 महत्त्वाच्या शैली आहेत त्या म्हणजे अकम आणि पूरम. आता या दोन्हींचा आशय शैली परत्वे बदलून जातो. त्या अकम कविता म्हणजे खरं तर ह्या अंतर्गत प्रेमजीवन आणि विवाह इत्यादींच्या संबंधित आहे. तर हा कंटेंट प्रेमविवाह, प्रेमजीवन इत्यादी जर कंटेंट किंवा आशय त्या कवितेमध्ये असला तर ती कविता अकम कविता म्हणून ओळखली गेलेली आहे. त्यामुळे खरं तर अकम कविता म्हणजे अंतर्गत अंतर्मनाशी चाललेल्या संवादाची ती कविता. पूरम साहित्य म्हणजे बहिर्गम, की ज्यामध्ये महत्त्वाचे जे काय बाबी आहेत, उदाहरणार्थ युद्ध किंवा युद्धासारख्याच इतर असंख्य बाह्य गोष्टी की ज्या खरं तर बाह्य जीवनाशी निगडीत आहे, त्या बाबींचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी पूरम साहित्य किंवा पूरम शैलीमध्ये आढळतो. अकम पूरम साहित्याबरोबर आपल्याला तामिळ साहित्यामध्ये की जे संगम साहित्य म्हणून नावारूपास आलं त्या साहित्यामध्ये आपल्याला तीनईची संकल्पना सुद्धा आढळते. त्यामुळे या संगम साहित्यात दोन्ही प्रकार आपल्याला आढळतात. अर्थात तीनईची जी संकल्पना आहे ती शेतीशी किंवा कृषी संस्कृतीशी संबंधित असलेली संकल्पना आपल्याला ती दिसून येते. त्याच पद्धतीने इतर ज्या काही संगम साहित्याच्या वर्गवाऱ्या दिसून येतात
त्यामध्ये कुरुंजी ही एक वर्गवारी त्या संगम साहित्याची. या कुरुंजीमध्ये जो आशय प्रकट केलेला आहे तो प्रेमी युगलांच्या मिलनाशी या कुरुंजी साहित्य प्रकाराचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. किंवा ज्यामध्ये लहान मुले जे आहेत ते वयात आलेली मुलं ही प्रेमाची वाट पाहणारी अशी खेडूत पद्धतीची मुले म्हणून त्याच्यात दिलेलं आहे. काही ठिकाणी तो प्रेम आहे, काही ठिकाणी विरह आहे. म्हणजे मरुत्तम, नदी क्षेत्र, नायकाने दिलेला दगा इत्यादी सगळ्या घटना घटित खरं तर त्या साहित्याचा आश्रय म्हणून उभ्या राहताना आपल्याला दिसतात. त्यामुळे मरुत्तमाची चर्चा आहे, नदी क्षेत्राची चर्चा आहे, नायक कसा नायिकेला दगा देतो याचे सुद्धा उल्लेख संगम साहित्यामध्ये दिसतात. अर्थात संगम साहित्यामध्ये मग कोणत्या पद्धतीच्या ऐतिहासिक जाणीवा आणि ऐतिहासिक परंपरा दिसतात याचा सुद्धा आपल्याला आढावा घेणे गरजेचं आहे. त्यामुळे खरं तर संगम साहित्य हे दीर्घ परंपरा लाभलेलं, म्हणजे कालपट म्हणून दीर्घ परंपरा लाभलेलं असं साहित्य. त्यामुळे संगम साहित्यामध्ये कुठल्याही साहित्यापेक्षा सगळ्यात जास्त ऐतिहासिकतेचा पुरावा सापडतो. कारण त्या साहित्यामध्ये जसं दगाफटका आहे, नायकाने दिलेला दगा आहे, प्रेम आहे, या सगळ्या बाबींसह समकालीन समाजाचं त्यांच्या मूल्य व्यवस्थेचं कथन या सगळ्या साहित्यातून आपल्याला दिसतं. त्यामुळे आठवणीत असलेल्या आणि लक्षात असलेल्या घटना, त्याचबरोबर त्याची भूतकाळाच्या सामायिक श्रुतीशी असलेला संबंध, या सगळ्या बाबी आपल्याला संगम साहित्याच्या संदर्भात तपासून बघता येतात. म्हणजे उदाहरणार्थ संगम साहित्यामध्ये राजांची वंशावली, राजांनी केलेले आक्रमण, राजांनी केलेल्या वैदिक यज्ञ किंवा पौराणिक अशा भूतकाळातील घटनांचे संदर्भ येत असतात. इथे राजाच्या वंशाविषयीच फक्त चर्चा केलेली आहे. त्यामुळे राजाच्या वंशाविषयी चर्चा सुद्धा संगम साहित्यामध्ये दिसून येते. याबरोबरच म्हणजे वंशावळी, वैदिक यज्ञ, पौराणिक, भूतकाळ इत्यादी घटना, याबरोबरच ऐतिहासिक कथा आणि कवींनी लक्षात घेतलेल्या किंवा कवींना महत्वाच्या वाटलेल्या घटना, अर्थात हे संगम साहित्यातून, कारण जवळजवळ 1800 किंवा 700-800 पेक्षा जास्त वर्षाच्या कालखंडात आणि प्रामुख्याने पांड्या राजवटीच्या संरक्षणाखाली अशा वेगवेगळ्या संगम परिषदा भरलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे नंतरच्या संगम साहित्यामध्ये नंतरच्या दक्षिण भारतातील जे काही राजवटी होत्या, उदाहरणार्थ चेर, चोल, पंड्या, या सगळ्यांचे उल्लेख आपल्याला संगम साहित्यामध्ये दिसून येतो. अर्थात चेरांचा जो संबंध आहे तो 8 काव्य संग्रहांपैकी एक पती त्रुपथू चेरा इतिहास, यामध्ये इतिहासाचा तपशील दिसून येतो. तेनियन म्हणजे 10 विभाग किंवा 10 कविता असा पद्धतीचा एक काव्य प्रकार आहे. किंवा इमायवरंबन या राजाच्या पराक्रमाचे वर्णन आपल्याला दिसतात. तिसरा तेन कवी पिलाई कोटमनार यांनी पलाईंच्या स्तुतीसाठी लिहिलेला होता. तर 13च्या संदर्भात, तेर या राजवटीच्या संदर्भात आणि इतर बाबीसाठी सुद्धा हे संगम साहित्य महत्वाचं ठरतं. चोल राजा करिकलाच्या वंशाची स्तुती करणारी पुराणुरू कविता, जिचा क्रमांक 43 आहे, ती सुद्धा संगम साहित्यामध्ये दिसते. पांड्यांचे उल्लेख तर बऱ्याच ठिकाणी आढळतात आणि पांड्यांच्या संरक्षणामध्ये संगम साहित्य हे अजून विकसित झालेलं आपल्याला दिसतं. त्याच पद्धतीने वंश परंपरा ही इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली परंपरेचा उल्लेख संगम साहित्यामध्ये होत असलेला दिसतो. त्या म्हणजे काय नेमकं वंश परंपरा? कुल, महान कुटुंबातील वंशज, वारसा मिळालेली प्राचीन परंपरा इत्यादीचे उल्लेख आपल्याला या संगम साहित्यामध्ये होतात. मग असे कुलीन किंवा महत्वाचे कुटुंब कोण? उरावेल, मारुगन, थॉन्ड्रल इत्यादीचे बाबी आपल्याला दिसतात. तसेच पुराणुरू आणि अकानुरू हे एक 2 महत्वाचे ज्या काही बाबी आहेत, ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये राजे आणि नायकांचा इतिहास आपल्याला सापडतो. अर्थात इतिहास, पुराण परंपरा, वैदिक रामायण महाभारतांचा संगम आणि संबंध आढळून असल्याचं काही इतिहासकारांना वाटतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी कोणत्या पद्धतीचं ऐतिहासिक वर्णन किंवा विवरण दिसून येतं? तर या संगम साहित्यामध्ये संगम काळातल्या विविध शासकांमधील ज्या लढाया झाल्या त्याचं वर्णन 8 संग्रहातील अकम आणि पुराण याद्वारे झालेले किंवा याद्वारे केलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात या संगम साहित्याचं जे स्वरूप आहे, फॉर्म आहे,
वर्णनाचं, विवरणाचं, तो वर्णनात्मक आहे. म्हणजे जरी काव्य प्रकार असला तरी तो वर्णनात्मक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लांबलचक गाणी दिसून येतात. उदाहरणच घ्यायचं तर मलाई पट्टू हे जे काही काव्य प्रकार आहे त्यामध्ये जवळजवळ 103 एवढे लांबलचक ओळी आहेत. किंवा त्यापासून सर्वात लांब म्हणजे मधुरैकैची हा एक साहित्य प्रकार किंवा आहे, ज्यामध्ये 782 ओळी आढळून येतात. चोल राजा करिकाला हा बऱ्याच ठिकाणी कवितांचा नायक म्हणून दिसून येतो, की ज्याचा उल्लेख पोरुनरत रुपड्डाई किंवा पत्तीन पल्लाई या कवितांमध्ये करिकालाचा उल्लेख दिसून येतो. ओके. कावेरी पुंपपट्टिनम या बंदर शहराचे सुद्धा तपशीलवार वर्णन या साहित्यामध्ये दिसून येतं. किंवा आतृपदाई साहित्य ज्यामध्ये अनेक शहरं खेड्यांची वर्णनं दिसतात. अकम कविता आहे ज्याच्यामध्ये वीरांच्या पराक्रमाचे वर्णन आणि शत्रूच्या सैन्यांची माहिती सुद्धा मिळते. रणांगण, अंतिम विजय याविषयी भाष्य सविस्तरपणे वर्णन आपल्याला मिळतात. काही कविता या भूतकाळाच्या घटनांचे वर्णन करतात, काही गाणी या घडामोडींचे वर्णन करतात. अजून यामध्ये वेगवेगळ्या बाबी आहेत की ज्या ऐतिहासिक जाणिवेशी, संकल्पनांची तत्त्वाशी निगडीत आहे. त्याचा उल्लेख किंवा त्याचा आढावा आपण भाग 2 मध्ये घेणार आहोत. आज इथे आपण थांबू. नमस्कार.